नमस्कार, मी रेखा. आपण पाहतात आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. जिल्हा बँक व दूध संघाच्या निवडणुकीत सहकारी सोसायटीच्या व दूध डेअरीच्या सर्व संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासन घेणार आहे. सहकार मंत्री माननीय श्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे नुकतेच सूतोवाच केले आहे. अशा प्रकारे या निवडणुका जर पार पडल्या तर याचा या निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो, तसेच शेतीमाल व फळे विक्री करण्याचा अधिकार थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याही निर्णयाचा बाजार समित्यांवर काय परिणाम होऊ शकतो याबाबतची रोखठोक चर्चा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री रघुनाथ लेंडे यांच्याबरोबर आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी केलेली ही बातचीत पाहूया विस्ताराने. नमस्कार. सत्तेवर कोणीही असो, आपण आपल्या पद्धतीनं कारभार करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. महाराष्ट्राच्या सत्तेवर गेले काही वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता चालवत होती. सहकारावर पकड ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाचाच असतो. त्यांनीही आपल्या पद्धतीनं सहकारावर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला. आज नाही म्हटलं तरी सहकारावर भाजपची पकड नाही. मग त्यांनी याच्यामध्ये काय करता येईल, आपल्या पद्धतीनं काही कारभार करता येईल का, असे काही प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतंच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या प्रक्रियेमध्ये मतदान करण्यासाठी सहकारी सोसायटीच्या सगळ्याच संचालकांना मतदान करता येईल अशा प्रकारचं धोरण आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांचा चालवलेला हा प्रयत्न सहकाराला मारक ठरणार आहे की तारक ठरणार आहे, त्यांचं यामागचं काही राजकारण आहे का, हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथजी लेंडे. त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूकही लढवलेली आहे. त्यांना याबाबतची सगळी माहिती आहे. राज्य शासनाचा हा जो निर्णय होणार आहे याचा परिणाम काय होणार आहे हा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. लेंडे साहेब, आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी सहकार मंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार सगळ्याच सदस्यांना राहील अशी घोषणा केलेली आहे. याबाबतचा निर्णय होणं बाकी आहे. कसं पाहता याकडे आपण, आणि हा राज्य शासनाचा जर निर्णय झाला तर याचा परिणाम काय होईल? राज्य शासनाने आता जो निर्णय घेतलेला आहे तो सहकाराच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय योग्य असा निर्णय आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला जिल्हा बँकेची असेल किंवा दूध संघाची निवडणूक लागते त्यावेळेला आपल्या जवळच्या माणसाचा कुठल्या प्रकारच्या आमिषाला दाखवून ठराव केला जातो आणि त्या एका मतदाराला सांभाळून फक्त आपलं मतदान करून घेतलं जातं आणि ही लोक जिल्हा बँकेवरती किंवा दूध संघावरती जातात. माझं वैयक्तिक मत असं आहे की सरकार ज्यावेळेला असा निर्णय घेते की सर्वच सोसायटीच्या संचालकांना किंवा दूध संस्थेच्या संचालकांना मतदानाचा अधिकार राहील, अतिशय योग्य असा निर्णय आहे. त्यामुळं हे जे काही बाकीचे गैरप्रकार लोकशाहीमध्ये चालतात ते बंद होतील आणि सर्वसामान्य जो सोसायटीचा संचालक आहे त्याला मतदानाचा अधिकार मिळेल. त्यामुळं योग्य माणसाची त्या संस्थेवरती निवड होईल आणि एक 10-20 लोक किंवा 50 लोक घेऊन बाहेर फिरायला जाणे किंवा त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवणे हे सगळे प्रकार बंद होऊन सगळी लोक तालुक्यात राहतील आणि तालुक्यातील जे सोसायटीवरती संचालक आले, दूध संस्थेवर संचालक आले, त्यांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मतदान करून योग्य व्यक्तीची निवड त्या जिल्हा बँकेवरती किंवा जिल्हा दूध संघावरती होऊ शकेल. परंतु यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला शासन असा अध्यादेश काढते किंवा कायद्यात बदल करते, तो बदल करीत असताना जिल्हा बँक असेल किंवा जिल्हा दूध संघ असेल यांच्या पोटनियमामध्ये ती दुरुस्ती होणं गरजेचं आहे. ती दुरुस्ती होताना त्या संस्थेचा पोटनियम आता एक व्यक्ती एक मत अशा प्रकारचा पोटनियम आहे. तो पोटनियम दुरुस्त होऊन त्या ठिकाणी जे जे आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक आहेत ते सर्व त्या संचालकाला मतदान करतील अशा प्रकारची कायद्यात दुरुस्ती होणं हे खरं तर गरजेचं आहे. आणि ती झाल्यानंतरच हे सहकार कायद्यामध्ये टिकेल आणि कोर्टामध्ये सुद्धा जर कोणी गेलं तर त्याच्यावरती काही अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीचा निर्णय जर ह्या सरकारने राबवला तर नक्कीच 5 वर्षानंतर या संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच योग्य व्यक्ती जिल्हा बँकेवरती निवडून जातील आणि जी लोक सहकारामध्ये काम करतात, ज्यांना सहकारामध्ये अनुभव आहे आणि जनमानसामध्ये जे फिरतात ती लोक उद्या आताचे संचालक जरी निवडून गेले तरी हरकत नाही, परंतु ते सर्व संचालकांमधून निवडून जातील अशा प्रकारचा संदेश बाकी जनतेमध्ये जाणार आहे. आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी उशिरा हा निर्णय घेतला आहे. केवळ राजकारण म्हणून किंवा आपल्याला संधी नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. कसं पाहता याकडे आपण? याच्यात थोडासा भाग जरी राजकारणाचा असेल तरी परंतु सर्वसामान्य सभासदाला मतदानाचा अधिकार मिळावा हा खरा त्यातला अर्थ आहे. त्याच्यामुळे त्यातला सरळ अर्थ आपण घेतला पाहिजे की हे जे काही गैरप्रकार चालतात
ते त्याच्यातून थांबणार आहेत. आणि मला असं पण सांगायचं आहे की 90-95% लोक जी आता तिथं काम करतात तीच परत निवडून येऊ शकतात. फक्त ती जनतेच्या सर्वसामान्य सोसायटीच्या संचालकामधून निवडून येतील, अशा प्रकारचा त्यातून अर्थ निघू शकतो. नाही, या अगोदर जर काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तर त्यांना असं का वाटलं नाही की सहकारी सोसायटीच्या सगळ्या संचालकांना मतदानाचा अधिकार असायला हवा? एकदा साधारण 2001-2 साली स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना अशा प्रकारचा शासनाने अध्यादेश काढला होता. त्यावेळची जिल्हा बँकेची निवडणूक सर्व सोसायटीच्या संचालकांना मतदानाचा अधिकार देणारा आदेश काढून ती प्रक्रिया पार पाडली. परंतु कुणीतरी एक माणूस त्यानंतर हायकोर्टात गेला आणि त्यांनी सरकारला असं सुनावलं की ज्या बँकेच्या निवडणूक चालू आहे त्या बँकेचा पोटनियम आहे, त्या पोटनियमामध्ये एक संस्था एक मत अशा प्रकारचा पोटनियम आहे. त्यामुळे तो अध्यादेश टिकला नाही आणि परत एक संस्था एक मत ह्या पद्धतीने मतदान झालं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकारची सुद्धा मानसिकता त्यावेळेला अशीच होती. परंतु ते कायद्यामध्ये टिकलं नाही. पण नंतर बाकी त्याच्यामध्ये कुणी प्रगती केली नाही किंवा तो पोटनियम दुरुस्त केला नाही, म्हणून ते आहे असंच चाललं. या सरकारने जर त्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करायचा सहकार खात्याने आदेश दिला तर बाकी पुढे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. जुन्नर तालुक्यामध्ये सहकारी सोसायट्या जवळ 76च्या आसपास आहे. तुम्ही PDC बँकेची निवडणूक लढवली होती, संजयराव काळे यांची तुम्ही धोबीपछाड केली होती. आज जर अशा पद्धतीनं कायदा झाला तर एका सहकारी सोसायटीचे 13 संचालक जर धरले तर जवळजवळ 900 ते 950 सगळे संचालक होणार आहे. मग एवढ्यांना मॅनेज करणं अवघड जाणार नाही? कसं पाहता? पहिला मुद्दा असा की मी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली, त्यावेळेला मला 15 मतं पडलीत, संजय काळेंना 62 मतं पडलीत. त्यांनी माझी धोबीपछाड केली. खरं तर मी ज्यादा मतांनी पडलोय, आपण म्हटलं तसं नाही तर मी पडलोय. नाही, किती मतं पडली याच्यापेक्षा आजवर संजय काळे यांच्या कुटुंबामध्ये जिल्हा बँक त्यांच्या ताब्यात राहिली. शिवाजीराव काळे गेले 50 वर्ष त्या संस्थेचे संचालक राहिलेले आहेत. आणि तुम्ही निवडणूक लढवली, जे धाडस दाखवलं हे अगदी अफलातून होतं किंवा लोकांना एक दिशा देणार होतं. तुम्हाला मतं कमी पडली हा विषय बाजूला ठेवू, परंतु तुम्ही जे धाडस दाखवलं हेही कौतुकास्पद होतं. तुम्हाला एक दिशा कळाली, त्यातला नियम काय आहे तुम्ही जाणून घेतला आहे. आज जर 900-950 मतदार झाले, यांना सामोरं जायचं ठरलं, तर याकडे तुम्ही कसं पाहता आणि यांना कव्हर करणं कसं सोपं जाईल? माझा सर्व मतदारांवर विश्वास आहे. जे जे सोसायटीचे संचालक आहेत किंवा नंतर बँकेची निवडणूक येण्याच्या अगोदर 30-35 संस्थांच्या निवडणूक होणार आहेत आणि त्याच्यामध्ये जी लोक निवडून येतील त्या सर्वसामान्य मतदारावरती माझा नक्कीच विश्वास आहे. आणि मी असं म्हणणार नाही की त्या निवडणुकीत मी निवडून येईल किंवा माझ्याबरोबरचा कोण येईल, परंतु सर्वसामान्य त्या सोसायटीच्या संचालकाला न्याय मिळेल आणि त्याला आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालकासाठी मतदान करता आलं हे समाधान महत्त्वाचं आहे. निवडून कोण आला हे महत्त्वाचं नाही. उद्या मी जरी निवडून नाही आलो, परंतु हा जर निर्णय झाला तर एकाला कोणाला तरी अधिकार द्यायचा आणि त्यांनी बाकी वेगळ्या पद्धतीने वागायचं आणि बाकी सोसायटीच्या इतर संचालकांचा विचारायचं नाही, असं होणार नाही. सोसायटीच्या निवडणुकीमध्ये पूर्वी बिनविरोध निवडणुका व्हायच्या, परंतु आता जसं ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात तसं तालुक्यामध्ये आता बऱ्याच सोसायटीच्या निवडणुका झाल्यात. याला कारण जिल्हा बँकेची निवडणूक आहे. आणि मग मला समाधान या गोष्टीचं आहे की मी जर बँकेच्या निवडणुकीला उभा राहिलो असेल आणि त्या निमित्तानं जर लोकशाही प्रक्रियेचं वृद्धिंगत होत असेल आणि त्या निमित्ताने गावोगाव जर लोकशाही प्रक्रिया राबून त्या सोसायटीची निवडणूक होऊन त्या ठिकाणी लोक येत असतील, हा माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. आणि त्या निमित्ताने लोकशाही प्रक्रिया तिथं राबवली जाणार आहे. ती लोक उद्या जिल्हा बँकेच्या संचालकाला मतदान करणार आहेत. त्याच्यामध्ये मी उभा असेल नसेल, इतर कुणी उभा असेल, परंतु लोकशाही प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि मतदार किती आहेत याच्यापेक्षा तुम्ही तालुक्यात काम करता, तुम्हाला सहकाराचा अनुभव किती, तुम्ही समाजात वागता कसं, कोणाबरोबर बसता उठता, तुम्ही इतर समाजामध्ये किती सहभागी होता, याच्यावरती खरं तर निवडणुकीचं गणित असतं. तुम्ही कोणाला दिलं घेतलं हे काय सर्वसामान्याला पुरत नाही, ते 4 दिवसाचं असतं. परंतु लोक मतदान करताना हा विचार करतात का दोघांमध्ये तुलना करतात. जनरल ज्या वेळेला मतदान असतं, लिमिटेड मतदानामध्ये विचार होत नाही, जनरल मतदानामध्ये हा विचार होतो. आणि त्याच्यामधून ज्या माणसाला जो योग्य काम करतो किंवा हा काम करील हा त्याच्यापेक्षा उजवा आहे त्या पद्धतीने मतदान होतो. मी माझंच उदाहरण सांगायचं तर मी 20-22 वर्ष माझी विकास सोसायटी चालवतो. माझ्याकडे 2200 सभासद आहेत. माझ्याकडे 4 निवडणुका झाल्यात. प्रत्येक निवडणुकीमध्ये मी प्रयत्न असा ठेवतो की बिनविरोध करायची नाही. ज्यांना उभं राहायचं त्यांनी राहावं, माझं पॅनल करतो. मी 75-80% मतांनी माझी सोसायटी निवडून आणतो. माझ्याकडे 12 कोटीचा कर्ज वाटप आहे. माझ्या सोसायटीचा गेली 12-15 वर्ष अहवाल निघतो. त्या अहवालामध्ये मी जनतेसमोर जातो. जे समोर लोक उभी राहतात किंवा जे जिल्हा बँकेचं नेतृत्व करतात त्यांनी कधी त्यांच्या सोसायटीचा अहवाल प्रसिद्ध केला नाही. त्यांची सोसायटी किती मोठी आहे, तिचा टर्नओव्हर किती, कर्ज किती हे कधीच बाहेर आलं नाही. मग ज्यावेळेला तालुक्याने मी बँकेला उभा राहिलो, त्याच्यानंतर मार्केट कमिटीला उभा राहिलो, त्यावेळेला हा विचार झाला ना
की रघुनाथ लेंडे जर त्याची सोसायटी चांगली चालवतो, हा जे मार्केट कमिटी चांगली चालवेल, याचा मला फायदा झालाय. माझ्या नेते मंडळींनी मला सहकार्य केलं. माझ्यावरची संचालक घेताना मी त्या गावामधून घेतले, असं माझ्या हात विचाराचा आहे किंवा माझ्या बरोबर राहील का नाही हा विचार न करता निवडून कोण येऊ शकतं आणि सगळ्या तालुक्याला कसा न्याय देता येईल अशा प्रकारचं आमचं संचालक मंडळ आम्ही उभं केलं. आणि त्या पद्धतीने ह्या 900-950 लोकांनी मतदारांनी आम्हाला साथ दिली. तशाच प्रकारचा बदल पुढच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा होऊ शकतो असा मला आत्मविश्वास आहे. गाव पातळीवरचं राजकारण गाव पातळीच राहिलं जावं, गावच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या, असाही एक राज्य शासनाचा यापूर्वीचा कन्सेप्ट राहिलेला आहे. मग आता जर ह्या अशा पद्धतीने नियोजन जर सरकारने केलं तर गावचं राजकारण बिघडेल. मलाही सहकारी बँकेचं संचालक व्हायचं आहे म्हणून प्रत्येकजण इच्छुक राहील, गावची घडी बिघडेल असं वाटत नाही आपल्याला? असं अजिबात नाही. सरकारने कायदा मग कशासाठी केलाय की त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया कशाला ठेवली? मग त्या ठिकाणी त्यांनी सांगायचं ना, पूर्वी असा नियम होता की ज्या संस्थेचं भाग भांडवल 10 लाख रुपयाच्या आतमध्ये आहे त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियाच नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट गावची ज्या दिवशी त्यांची ग्रामसभा होईल किंवा वार्षिक सभा होईल त्या वार्षिक सभेमध्ये तिथं संचालक बिनविरोध निवडून घ्यायचे असतात. परंतु त्याच्या 10 लाखाच्या पुढे ज्यांची भाग भांडवल झाले तिथं निवडणूक प्रक्रिया शासनाने कायद्याच अंतर्भूत केली. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक होणं हा चांगलं लक्षण आहे. याच्यामध्ये वेगळा काय अर्थ घेऊ नये आणि त्याच्यामधून ज्याला काम करायचे, सहकारात पुढे यायचे, लोकांची सेवा करायची, त्याला लोक निवडून देतात. त्यामुळे तो गाव प्रक्रियेमध्ये किंवा गाव पण बिघडेल, काही राजकीय संघर्ष होईल. मग त्याच गावची पतसंस्थेची निवडणूक होती, त्याच गावची ग्रामपंचायतीची निवडणूक होते, मग तिथं नाही का गाव बिघडत? त्यामुळे सहकारी सोसायटीमध्ये निवडणूक होते हा काही वेगळा प्रकार नाही, तो चांगलाच प्रकारे लोकशाहीचं लक्षण आहे. ज्याला ग्रामपंचायत संधी नाही मिळाली, ज्याला पतसंस्थेत संधी नाही मिळाली, तो विकास सोसायटी संचालक होतो. माझ्यासारखा छोटा माणूस, कुठल्याही मला राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझी गावची सोसायटी चांगली चालवली म्हणून मी बँकेला उभा राहू शकलो. उद्या माझं ते स्वप्न असेल का ज्यावेळेस मी 20-25 वर्ष माझ्या सोसायटीत चेअरमन म्हणून काम करतो, सहकारात काम करतो, मला कधीतरी वाटेल ना की मी जिल्हा बँकेचा संचालक का होऊ नये किंवा मला मार्केट कमिटीत का जाता येऊ नये, तिथं सभापती का होऊ नये असं इतरांना वाटणं साहजिक आहे ना. त्यामुळे तो निवडणुकीने आला किंवा बिनविरोध आला तरी तो त्या ठिकाणी त्याला लोकशाही प्रक्रियेतून येता आलं हा चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये वेगळं मानायचं काही कारण नाही. तुम्ही जिल्हा बँकेची निवडणूक लढवली, तुम्ही मगाशी म्हणालात की जे स्वतःचा संस्थेचा कधी अहवाल पब्लिश करत नाही किंवा टर्नओव्हर लोकांना दाखवत नाही अशा लोकांना सभासद निवडून देतात. तुम्हाला त्या निवडणुकीत अवघी 15 मतं मिळाली आणि त्यांना मात्र जास्त मतं मिळाली. मग लोकांनी त्यांना निवडून का दिलं, कसं पाहता याकडे? असे मी त्या निवडणुकीमध्ये खरं तर उशिरा सुरुवात केली. आमदारकीची नुकतीच निवडणूक होऊन गेली होती. बेनके साहेबांच्या चिरंजीव अतुल शेट यांचा पराभव झाला होता आणि पुढची निवडणूक आपण लढायची का नाही याच्यामध्ये थोडासा आमचा वेळ गेला आणि तोपर्यंत त्यांनी त्यांचे जे काही सहकारामध्ये कार्यकर्ते आहेत, खरं तर समोरच्या व्यक्तीबद्दल मला वैयक्तिक टीका अजिबात करायची नाही. आणि त्यांनी जे काही सहकारी संस्थेमध्ये एवढे दिवस त्यांचं काम आहे, बँकेचे संचालक ते स्वतः आहेत, मग जिल्हा बँकेचे जे कर्मचारी आहेत, विकास सोसायटीचे केडरमधले जे सचिव आहेत, ही संघटना त्यांची खरं तर बरोबर आहे त्यांच्या. आणि त्या निमित्ताने त्यांनी ठराव करून घेताना कोण आपल्यावर राहील अशा प्रकारच्या माणसांचा ठराव केला होता. खरं तर त्यांचं असं टार्गेट होतं की रघुनाथ लेंडेला 3 किंवा 4 मतं पडतील, परंतु मला 15 मतं मिळाली. मी त्याच्यावर समाधानी आहे. आणि मी बँकेला जरी पडलो असेल तरी मी ज्यावेळेला मार्केट कमिटीला उभं राहिलो आणि मला लोकांनी भरभरून मतं दिली, तोच त्याचं दोष आहे का की मला जर बँकेत पराभव झाला तर त्या ठराव करणाऱ्या लोकांनी मला मतं जरी दिली नसतील, पण ज्यांनी तुमचा ठराव करून दिला त्याची जी मागची लोक आहेत, जे संचालक आहेत, त्यांनी बाकी आम्हाला सगळं आमच्या पॅनलला निवडून दिलं ना. म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये असं काही मानायचं नसतं किंवा निवडून आलो म्हणून एखाद्याबद्दल वाईट बोलायचं, पडलो म्हणून चुकीचं वागायचं असं न म्हणता त्यांनी आपल्याला मतदान नाही केलं. मला जाणवतंय की त्या निवडणुकीमध्ये मला 42 लोकांनी शब्द दिला होता की आम्ही तुला मतदान करू, काही काळजी नाही. परंतु ज्या वेळेला मी पडलो, मला 15च मतं पडली. मी परत मार्केट कमिटीचा हितू डोक्यात ठेवून परत सगळ्या संचालकाच्या सदस्यांना भेटलो, चेअरमन लोकांना किंवा ज्यांचे ठराव झाले त्यांना. त्यातले 25 लोक मला म्हटली की आम्ही तुलाच मतदान केले. मी हा विचार करतो की 10 लोक कोणती असतील की जे आपल्याला म्हणतात पण मतदान नाही केलं. म्हटलं हरकत नाही, भविष्यात कधी. लेंडे साहेब, बाजार समितीचा कारभार तुम्ही कसा चालवताय, कसा चालवणार आहे यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला अजून वर्षभरही झालेलं नाही. राज्य शासनाने नुकताच एक निर्णय घेतलेला आहे, शेतकरी मुक्तपणे त्याचा भाजीपाला असेल, फळे असेल विक्री करू शकतो. याचा मार्केट कमिटीवर काय परिणाम होऊ शकतं, काय परिणाम होऊ शकतो किंवा राज्य शासनाचा हा निर्णय कितपत योग्य आहे? राज्य शासनाने हा जो निर्णय घेतला आहे, मी पूर्वी पण एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलेलं आहे की राज्य शासन आता जे सरकार आले हे सगळं शहरी लोकांचं सरकार आहे. यांना शेतकऱ्यांबद्दल काही देणं घेणं नाही. नाहीतर ज्यावेळेला पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याचे भाव वाढत असताना सगळ्या शहरी लोकांचा आग्रह होता, अगदी आपले खासदारसुद्धा लोकसभेमध्ये जाऊन म्हटले होते कांद्याच्या माळा घालून की कांद्याची निर्यात थांबवावी आणि आयात करावा कांदा.
परंतु पवार साहेब म्हटले की माझ्या शेतकऱ्यांना जर 2 पैसे जादा मिळत असेल तर मी कांदा आयात करणार नाही. पण ह्या सरकारचं आता धोरण असं आहे की आमच्या शहरी लोकांना सगळा भाजीपाला असेल, साखर असेल, इतर जीवनावश्यक वस्तू असतील ह्या स्वस्त भावात मिळाव्यात. म्हणून त्यांचा आता आग्रह आहे की ज्या शेतकरी समजा 20 रुपये किलोने फ्लावर पिकवतोय तिथं व्यापाऱ्याला देतोय आणि ती मुंबईत बाकी 40 किलो रुपये जाते, तर तो तफावत कमी व्हावी, शहरी लोकांना स्वस्त भावात माल मिळावा, हा त्यांचा उद्देश. त्यात शेतकऱ्यांचा काय तोटा आहे? याच्यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा असा होणार आहे की ज्यावेळेला बाजार समितीत शेतकरी माल आणतो तो सगळाच काही 50-100 पोती आणत नाही, तो मुंबईत घेऊन जाऊ शकत नाही. शेतकऱ्याला फक्त माल पिकवणं एवढंच जमतंय, तो मार्केटिंग स्वतः करू शकत नाही, त्याच्या पैशाची शाश्वती नाही. मार्केट कमिटी जर तो माल आला तर त्याच्या निमित्ताने आडतदार असेल, मार्केट कमिटी असेल, त्याच्या पैशाची शाश्वती देते. उद्या समजा आपण ही नियमनमुक्ती केली आणि शेतकऱ्यांनी ठरवलं की आपला माल आता मुंबईला बाहेर डायरेक्ट विकायचा आहे, तर शेतकऱ्याला ते शक्य नाही. मग तिथला कोणीतरी एखादा बिहारचा, यूपीचा भैया येणार, तो सांगणार तुम्हाला इथं जर 20 रुपये मिळतात, मी तुम्हाला 25 रुपयांनी माल घेतो, पण तो रोज पैसे देणार नाही. ह्या नियमनमुक्तीचा बाजार कमिटीच्या रोजच्या कारभारावर काय परिणाम होईल? याच्यातला काही दिवस तरी मार्केट कमिटीच्या उत्पन्नावरती परिणाम होणार आहे. परंतु हे जे सरकार आता म्हणतंय की बाजार समितीच्या जोखडातून शेतकऱ्याची मुक्ती केली, हा शब्द चुकीचा आहे. बाजार समित्या ह्या शेतकऱ्याचीच मुलं चालवतात. तिथं आडतदार सुद्धा बहुतेक शेतकरी आहेत आणि ते व्यापार करताना किंवा ते शेतकऱ्याचे पैसे खात्री करून देतात. ते समोरच्या माणसाला ज्याच्याकडे 1 रुपयाची ऐपत नाही त्याला लाख रुपयाचा माल उधार देतात. ते त्याच्या ताकदीवरती वसूल करतात, पण शेतकऱ्यांचे पैसे देतात. उद्या हा जो माल जर डायरेक्ट गेला तर शेतकऱ्याच्या पैशाची हमी कोण घेणार आहे? सरकार त्याची हमी घेणार आहे की शासन अशी काही वेगळी यंत्रणा लावणार आहे का शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल खरेदी करायचा आणि तो मुंबई पुण्यामध्ये विकायचा? शेतकऱ्याकडनं जो माल विकत घेईल त्याचे पैसे मिळणार नाहीत अशी तुम्हाला शंका आहे? 100% तो त्रास होऊ शकतो. आता सुद्धा तालुक्यामधला 25% माल फक्त मार्केट कमिटी देतोय. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 75% माल हा डायरेक्ट व्यापारी म्हणा किंवा मुंबईच्या मार्केटला जातोय. त्याच्यामध्ये माझ्याकडे दर 2-4 दिवसाला एक तक्रार येते की अशा व्यापाऱ्यांनी, त्याचा तुमचा व्यापारी लायसन आहे पण खरेदीचा आहे, तो माल घेतलाय, मग कांदा जरी 80 रुपये असेल तो 85 रुपयांनी घेतो आणि 8 दिवसांनी पैसे देतो असं सांगतो. तो मुंबईला विकतो, एक्सपोर्टरला देतो, पण तो पैसे देत नाही. तो शेतकरी माझ्याकडे तक्रार करतो. मी त्या खरेदीदाराला विनंती करून फोन करून सांगतो की तुम्ही अशा शेतकऱ्याचे पैसे घेतलेत, कृपया ते 8 दिवसात द्या. मी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही कारण त्या शेतकऱ्याचे पैसे पण मिळत नाही. बरेच जण देतात, परंतु हाच जर माल त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला असता तर त्याचे बाकी पैसे द्यायची जबाबदारी मार्केट कमिटीने घेतली असती. प्रेक्षको, आपण हा विषय जाणून घेण्याचा प्रयत्न यासाठी केलेला आहे की सरकारचं हे धोरण नक्की शेतकऱ्यांच्या हिताचं आहे की शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं आहे. अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहेत. हक तुमची, साथ आमची. पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना विना डिपॉझिट गॅस कनेक्शन ही योजना नक्की काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी शाह गॅस एजन्सी जुन्नरचे मालक श्री रुपेश शाह यांच्याकडून जाणून घेतली आहे. पहा विस्ताराने. सांस आती है, एकदम घबराहट सी होती है, धुआं लगता है, कंडा हाथ पे लगाने तब चूल्हा जलाते धुआं उठता है, खांसी उठाती है, आंसू आ जाते हैं, रगड़ी लगा कांटा चुभ गया है। बहनों, रोटियां तो तुम लोग बना लेती हो हंसते हंसते, पर खुद का खाती हो 3 टाइम हैं? वही धुआं धुआं धुआं। अरे कुछ पता है तुम लोगों को? ये चूल्हे में जलने वाली लकड़ी से 1 घंटा धुआं जो निकलता है ना, वो 400 सिगरेट पीने के बराबर होता है। कितना? हाँ। अब तुम कहोगी कि हम क्या करें? जेब में नहीं है फूटी कौड़ी और घर वाले से कहें कि गैस का कनेक्शन लगवा दो। हाँ? अरे दुनिया हंसेगी हम पर हम क्या कहते हैं सुनो, अगर हम सब गरीब बीपीएल बहनों को एलपीजी कनेक्शन लगवा दे तो? हाँ, तैयार हो जाओ। भारत सरकार हम 5 करोड़ गरीब बीपीएल बहनों को देने वाली है गैस कनेक्शन। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के जरिए अब होगा स्वच्छ ईंधन, बेहतर जीवन। देश में महिलाओं, युवाओं, गरीबों की जिंदगी कैसे बेहतर बने, कैसे सरल बने, इसका प्रयास तो भारत सरकार लगातार करती आई है। हमारे प्रधानमंत्री जी ने मिशन उठाया है कि देश के हर गांव, हर शहर के सभी परिवारों को एलपीजी पहुंचाना है, हर घर को धुआं रहित करना है। और लो
इस मिशन की शुरुआत तो हो चुकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के साथ। इस साल सरकार देगी 1.5 करोड़ बीपीएल परिवारों को एलपीजी कनेक्शन और अगले 3 साल में 5 करोड़ परिवारों को एलपीजी कनेक्शन। हमारा स्वास्थ्य सुधरेगा, हमारे परिवार का भी भला होगा और वो लकड़ियां काटने, गोबर के उपले बनाने की परेशानियां टलेंगी और महिलाओं को मिलेगा सम्मान। और जो टाइम बचे वो अपने बच्चों की पढ़ाई लिखाई में, अपनी देखभाल में लगाओ। अगर कुछ काम करती हो तो ज़्यादा मेहनत करो, 4 पैसा ज़्यादा कमाओगी। आखिर एक औरत सुखी तो परिवार सुखी। हमारे प्रधानमंत्री जी हमारा ये दर्द समझते हैं, इसीलिए उन्होंने 2 साल पहले एलपीजी का बड़ा आंदोलन शुरू किया था। सरकार ने ठान लिया था कि सब्सिडी में होने वाली चोरी को खत्म करना है, इसलिए शुरू हुई पहल योजना, हमारी गैस सब्सिडी सीधा हमारे बैंक खाते में भेजने के लिए। और नतीजा देखिए, आज 15 करोड़ से ज्यादा एलपीजी उपभोक्ताओं के खाते में सीधे जमा हो रही है सब्सिडी की राशि। परिणाम स्वरूप 30,000 करोड़ से ज्यादा की राशि सब्सिडी के तौर पर जमा हो गई है। और वो क्या कहते हैं, गिनीज का वर्ल्ड रिकॉर्ड भी बनाया है इस योजना ने। इतना ही नहीं, अब एलपीजी का कनेक्शन लेना हो या कोई और ग्राहक सेवा प्राप्त करनी हो, अब वो पहले की तरह लाइन में खड़ा होने की जरूरत नहीं है। अब ई-कुल भी हो गया है ऑनलाइन, कंप्यूटर या मोबाइल से क्लिक क्लिक हो गया। तो किसी की मजाल है कि हमारा 1 पैसा भी यहाँ से वहाँ हो जाए। पर कितना भी कर लो, हमारे जैसे लाइन में खड़े होने वाले लोगों की तादाद इतनी ज्यादा है कि पता नहीं हमारा नंबर कब आता। तो उसके लिए भी एक आइडिया निकाला हमारे प्रधानमंत्री जी ने। उन्होंने खुद देश के समृद्ध देशवासियों से अपनी गैस सब्सिडी छोड़ने का आग्रह किया। क्या कहते हैं अंग्रेजी में, गिव इट अप, ताकि उस सब्सिडी के पैसे से गरीब परिवारों की रसोई तक गैस पहुंचाई जा सके। उनकी पुकार पर पूरा देश उनके साथ जुड़ गया और देखते ही देखते गिव इट अप ने एक बड़े अभियान का रूप ले लिया। एक गैस सिलेंडर में सब्सिडी न ले, देने का भी एक आनंद होता है, देने का भी एक संतोष होता है। और जब आप गैस सिलेंडर की सब्सिडी नहीं लेंगे तब मन में याद रखिए कि ये जो पैसे देश में बचने वाले हैं वो किसी न किसी गरीब के काम आने वाले हैं, वो आपके जीवन का संतोष होगा, आनंद होगा। आइए हम इस गिव इट अप मूवमेंट में जुड़े। आपकी जो एलपीजी सब्सिडी है इसे छोड़िए, किसी गरीब की रसोई में खुशियां जोड़िए। गिव इट अप। बचपन में मैं अपनी नानी को देखती थी, वो विलेज में ना खाना बनाती थी तो बहुत धुआं आता था और वो फूंकती रहती थी उसमें से, और इतना धुआं उनके मुंह पे आता था ना, आई यूज्ड टू फील सो बैड अबाउट हर, और पूरा पसीना पसीने में हो जाती थी वो। सो आई यूज्ड टू, मम्मी ऑल्सो यूज्ड टू हेल्प हर, लेकिन जब तक मैं उनको देखती थी तो बहुत बुरा लगता था। तो अब मुझे बहुत प्राउड फील होता है कि नाउ यू नो पीपल हु कैन अफोर्ड इट दे आर गिविंग देयर सब्सिडी। इनफैक्ट मैंने भी काफ़ी महीने पहले ये कर दिया था। उधर देश के 1 करोड़ से भी ज्यादा लोगों ने अपनी गैस सब्सिडी छोड़ी और इधर गरीबों तक हाथों हाथ एलपीजी गैस पहुंची। और हम बात कर रहे थे नई उज्ज्वला योजना की, तो उससे भी तो आगे 25 करोड़ लोगों की जिंदगी धुआं रहित बनेगी और हमारे युवाओं के लिए लाएगी 1 लाख रोजगार के अवसर। हम तो ये मानते हैं कि आज़ादी के इतने साल बाद भी हमारे देश में आज तक ऐसा नहीं हुआ। ये जो अब हुआ है ये हम औरतों के लिए आज़ादी का आंदोलन ही तो है। लकड़ी काटने से आज़ादी, सांप बिच्छुओं के काटने से आज़ादी, जलती आंखों से और जलाने वाले धुएं से आज़ादी। एलपीजी गैस बचाए आपकी मेहनत भी और समय भी। अब रोज चूल्हे पर, मेरा मतलब है गैस पर नए नए पकवान बनाकर खिलाना, सासू माँ खुश हो जाएगी और तेरे ये भी। तो बहनों, रोटियां पकाइए और खुशियां भी। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ ईंधन,
बेहतर जीवन। पंतप्रधान उज्ज्वला योजना ही गॅस एजन्सीचं कनेक्शन देण्याची एक नवीन योजना केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे। या योजनेचा फायदा गरिबांना होणार आहे। प्रामुख्याने जे BPL आहे, दारिद्र्यरेषेखालचे आहेत, ज्यांचं 1 लाख रुपयाच्या आतील उत्पन्न आहे, त्यांना गॅसचं कनेक्शन चक्क मोफत मिळणार आहे। केंद्र शासनाची ही योजना सर्वसामान्यांच्या हिताची आहे। नेमकी ही योजना काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत जुन्नर येथील शाह गॅस एजन्सी येथे। आपण जाणून घेणार आहोत की पंतप्रधानांची ही योजना काय आहे, सर्वसामान्यांना याचा बेनिफिट कसा मिळणार आहे, नेमकं आपण समजून घेऊयात। शाह साहेब, काय सांगाल आपण, ही योजना काय आहे? केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत महिलांच्या नावावर मोफत कनेक्शन हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अंतर्गत पुणे LPG आरोच्या अंतर्गत देण्याचे मान्य केले आहे। ही योजना यावर्षी 2016-17मध्ये 1.5 करोड कनेक्शन संपूर्ण भारतात वितरित केले जाणार आहे। पुणे जिल्ह्याचे म्हणायचे झाले तर जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये याचे सर्वात जास्त लाभार्थी आहेत। यासाठी महिलेच्या नावावर BPLच्या लिस्टमध्ये नाव असणे आवश्यक आहे। दुसरे फक्त त्याला आधार कार्ड, बँकेत खाते पाहिजे आणि एक फोटो, रेशनिंग कार्ड असलेच पाहिजे असे गरजेचे नाही। उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी आहेत। त्यात आपल्या जुन्नर ग्रामीण भागामध्ये आपटाळे, खटकाळे, आजनावळे, वडद, जेनेरे, पारुंडे यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी आहेत। मी आपल्या आवाजच्या माध्यमातून या लाभार्थींना सगळ्यांना आवाहन करीत इच्छितो की या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा व लाकूड तोड व पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याच्यासाठी केंद्र शासनाच्या व हिंदुस्थान पेट्रोलियमच्या या योजनेला भरपूर सहकार्य करावे ही विनंती। रुपेची ही योजना केंद्र शासनाची जरी चांगली असली तरी गरिबांकडे काही वेळेला पैसे नसतात। तुम्ही असं मगाशी म्हणालात की याच्यावर लिहिलेलं आहे की त्यांना किमान कनेक्शनचे पैसे भरावे लागणार आहेत। मग जर एखाद्याकडे पैसे नसतील तर काय योजना आहे, काय सांगाल? यासाठी जे डिपॉझिट आहे 1600 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्णपणे भरणार आहे। त्याचे एकही रुपया लाभार्थीला द्यावा लागणार नाही। राहिला प्रश्न शेगडी आणि फक्त भरलेल्या सिलेंडरचा, तर लाभार्थ्याकडे जर याचेही पैसे नसेल तर त्यांनी एक लोनचा फॉर्म आमच्याकडे भरून द्यावा आणि 1000 रुपयाची शेगडी आणि 562 रुपयाचं सिलेंडर यालाही कंपनीतर्फे फायनान्स करण्यात येईल व सदर रक्कम त्यांच्या सबसिडीमधून 2 वर्षाच्या आत ती परत त्यांच्या याच्यातून लोन स्वरूपातून रिकवर केली जाईल। म्हणजे आत्ता कनेक्शन घेताना लाभार्थ्याला 1 रुपया भरायची गरज नाही। केंद्र शासनाने राबवलेली ही योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या निश्चित फायद्याची ठरणार आहे। एखाद्या ग्राहकाकडे पैसे नसतील तर ते पैसेही कंपनी भरणार आहे। नरेंद्रजी मोदी यांनी ही राबवलेली योजनेचा फायदा निश्चित लोकांना होईल असे तरी प्रथमदर्शनी वाटते। सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर। तरी कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।